नमस्कार. आज आपण एका अशा सरकारी दस्तऐवजावर नजर टाकणार आहोत जो तळागाळातील शिक्षणाचं अगदी खरंखुरं वास्तव आपल्यासमोर मांडतो. हा आहे बीड जिल्ह्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा 2024-2025चा सुधारित आकृतिबंध आणि रिक्त पदांचा अहवाल. विशेषतः मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सध्या नेमकी काय परिस्थिती आहे हे आपण यातून समजून घेणार आहोत. ही फक्त कागदावरची कोरडी आकडेवारी नाही आहे बरं का, तर ग्राउंड लेव्हलवरची खरी परिस्थिती आहे. चला तर मग अजिबात वेळ न घालवता थेट या अधिकृत आकडेवारीच्या मुळाशी जाऊया. सुरुवात करूया ती थेट एका लक्षवेधी आकड्याने. 42. हो, बरोबर ऐकलत. बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये सहाय्यक शिक्षकांची सध्या तब्बल 42 पदे रिक्त आहेत. आता वरवर पाहता हा फक्त एक आकडा वाटू शकतो, पण जरा विचार करा. हा आकडा या जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शिक्षणावर पडणारा ताण अचूकपणे दाखवून देतोय. आजचं आपलं संपूर्ण विश्लेषण आणि त्यामागील प्रशासकीय गुंतागुंत ह्याच एका आकड्याभोवती फिरणार आहे. आता ह्या समस्येची व्याप्ती किती मोठी आहे ते आपण पाहूया. शासनाने एकूण 109 पदे मंजूर केली आहेत, पण प्रत्यक्षात काय? तर सध्या फक्त 67 पदांवर शिक्षक कार्यरत आहेत आणि उर्वरित 42 पदे पूर्णपणे रिकामी. म्हणजे एकूण मंजूर पदांपैकी जवळपास 38% पदे आजच्या घडीला रिक्त आहेत. बापरे, विचार करायला लावणारी गोष्ट आहे. जर शाळेतल्या 1/3पेक्षा जास्त जागा भरलेल्याच नसतील तर त्या शाळेचं दैनंदिन कामकाज आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशी होत असेल? आता साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही आकडेवारी आपण नेमकी आणली कुठून? तर हा जिल्हा परिषद बीड यांच्या शिक्षण विभागाचा अगदी अधिकृत डेटा आहे. यामध्ये गेवराई, धारूर आणि बीड यांसारख्या विविध तालुक्यांमधल्या प्राथमिक शाळांच्या रिक्त पदांची रीतसर नोंद आहे. हा अहवाल फक्त ढोबळ संख्या सांगत नाही, तर प्रत्येक शाळेचं नाव, तिथली विद्यार्थी संख्या आणि मंजूर विरुद्ध कार्यरत शिक्षकांचं अचूक प्रमाण अगदी पारदर्शकपणे समोर ठेवतो. म्हणजे हे थेट सरकारी पातळीवरचं वास्तव आहे. आता आपण थोडं खोलात जाऊन पाहूया. जेव्हा आपण जास्त पटसंख्या असलेल्या शाळांचा विचार करतो तेव्हा या परिस्थितीचं गांभीर्य अधिकच ठळकपणे जाणवतं. उदाहरणच द्यायचं झालं तर गेवराईच्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये तब्बल 580 विद्यार्थी आहेत आणि तिथे एक पद रिक्त आहे. वडगाव गुंधा शाळेत 240 विद्यार्थी, तिथेही एक पद रिक्त. आणि चरटा येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत 149 विद्यार्थ्यांमागे एक पद भरलेलं नाही. विचार करा, जिथे विद्यार्थ्यांची संख्या एवढी मोठी आहे तिथे एका शिक्षकाची उडीवसुद्धा सध्या काम करणाऱ्या शिक्षकांवर किती प्रचंड मोठा ताण निर्माण करत असेल. आता या सरकारी दस्तऐवजातील सर्वात रंजक आणि अभ्यासावी अशी बाब कोणती असेल तर ती म्हणजे शेवटचा शेरा किंवा ज्याला आपण रिमार्क्स म्हणतो तो रखाना. बघा, सरकारी दस्तऐवज सामान्यतः फक्त कोरड्या आकडेवारीसाठी ओळखले जातात, हो ना? पण हा रखाना या शिक्षक टंचाईमागचं खरं प्रशासकीय आणि मानवी वास्तव अगदी तटस्थपणे सांगतो. फक्त पदे रिक्त आहेत एवढंच नाही, तर ती का रिक्त आहेत आणि स्थानिक पातळीवर नेमक्या काय घडामोडी सुरू आहेत याचं स्पष्ट चित्र आपल्याला इथे पाहायला मिळतं. म्हणजे बघा, गंमत कशी आहे. ही समस्या फक्त नवीन भरती न होण्यापुरती मर्यादित नाहीये. या नोंदींकडे बारकाईने पाहिल्यावर खरी प्रशासकीय अडचण लक्षात येते. चरटा आणि नरसिंह तांडा यांसारख्या शाळांच्या बाबतीत स्पष्ट लिहिलंय, आदेश निर्गमित अद्याप रुजू नाहीत. म्हणजे काय? तर प्रशासनाने शिक्षकांची नियुक्ती केली आहे, अधिकृत आदेशही दिलेत, पण आश्चर्य म्हणजे संबंधित शिक्षक अजून त्या पदावर रुजूच झालेले नाहीयेत. दुसरीकडे तुकाराम वस्तीच्या शाळेसाठी फक्त प्रस्तावित अशी नोंद आहे. यावरून स्पष्ट दिसतं की पदे भरण्याची ही प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर वेगवेगळ्या टप्प्यांवर कशी आणि कुठे अडकलेली असते. आणि हे सगळं फक्त सरकारी ऑफिसेसमध्येच अडकलेलं नाहीये. या कोरड्या आकडेवारीत थेट लोकसहभागाची नोंदही आपल्याला पाहायला मिळते. वडगाव गुंदा शाळेबाबतचा शेरा सांगतो, गावकऱ्यांची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे समक्ष भेट. बघा, या शाळेत 240 विद्यार्थी आहेत. आपल्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून स्वतः गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आणि थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन शिक्षकाची मागणी केली. सरकारी अहवालातलं हे वाक्य केवळ काही शब्द नाहीत, तर तो तळागाळातील समाजाचा शिक्षणाप्रती असलेला जिव्हाळा आणि त्यांचा संघर्ष आहे. अहवालात आणखी थोडं खाली पाहिल्यास स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपाचीही तितकीच तटस्थपणे नोंद केलेली आढळते. दौंडवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 89 विद्यार्थी आहेत आणि तिथे एक पद रिक्त आहे. आता या समस्येची दखल घेत स्थानिक आमदार महोदयांनी हे पद भरण्यासाठी रीतसर मागणीपत्र दिल्याची नोंद या दस्तऐवजात आहे. यावरून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट होते की शिक्षकांची नियुक्ती हा आता फक्त प्रशासकीय विषय राहिला नसून स्थानिक पातळीवरही याला प्रचंड प्राधान्य दिलं जातंय.
शेवटी या सगळ्या विश्लेषणातून एक अतिशय गंभीर प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. सहाय्यक शिक्षकांची तब्बल 40% आसपास पदे रिक्त असण्याचा या मराठी माध्यमाच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या पायाभूत शिक्षणावर नेमका किती आणि कसा खोल परिणाम होत असेल? पदे मंजूर आहेत, आदेश निघत आहेत, गावकरी आणि लोकप्रतिनिधी आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत, तरीही ही 42 पदे प्रत्यक्ष भरली गेलेली नाहीत. विद्यार्थ्यांचं दैनंदिन शिक्षण आणि त्यांचं भविष्य या प्रशासकीय दिरंगाईमुळे कसा पणाला लागले, हा खरोखरच प्रत्येकाने विचार करावा असा प्रश्न